महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आणि दुसरीकडे भाजपकडनं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सध्या तिकडे सुरू झालाय। कारण भाजप कार्यालयात आज जुने नाशिक परिसरातील नाराज इच्छुक जे होते त्या इच्छुक उमेदवारांची शहराध्यक्षांसोबत एक बैठक झाली आणि आमदार देवयानी फरांदेंच्या नाराज समर्थक आणि इच्छुक उमेदवारांची समजूत घालण्याचा शहराध्यक्षांकडनं प्रयत्न करण्यात आला। दरम्यान आयारामांमुळे निष्ठावंतांवर अन्याय करणार का असा निष्ठावंतांनी सवाल उपस्थित केला। नाराजीमुळे भाजपला शहरात मोठा फटका बसू शकतो। कार्यकर्त्याला पक्षाने न्याय दिला गेला पाहिजे। जे कार्यकर्ते गेले 20-20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात आणि अशा कार्यकर्त्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे, तर आम्ही सगळे नागरिक एक त्यांना सांगण्यात आलो होतो की आम्हाला आमच्याच भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावानच कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं। आत्ताची जी वातावरण आहे ह्या लोकांना घेतल्यामुळे जे भारतीय जनता पार्टीचं एक वातावरण आहे ते दूषित झालेलं आहे आणि त्याच्यावर जरूर काहीतरी विचार केला जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं आहे। तुम्ही मागणी काय केली? आम्ही मागणी केली का जे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असतील ज्यांनी कायम ह्या प्रभाग क्रमांक 13मध्ये जीवाचं रान करून काम केलं आहे आणि पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्यांचा कुठंतरी विचार व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। गेल्या अनेक वर्षांपासून तिथे जे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं आत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालेले आहे त्या मताधिक्यामुळेच हे सगळे लोक पक्षामध्ये आलेले आहे। तर आम्ही त्यांना ग्राउंड रिॲलिटी मग प्रत्यक्ष लोकांचं म्हणणं काय आहे, सोशल मीडियावर काय लोक व्यक्त होत आहेत, तर या पद्धतीचं संपूर्ण माहिती त्यांना दिली। त्यांनी ते संपूर्ण माहितीचा अहवाल तयार केला आहे आणि तो अहवाल हा प्रदेशाकडे ते पाठवत आहे।